नमस्कार मंडळी. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मी कुरवड्या बनवण्यासाठी गहू भिजायला घातले आहेत. तर 3 दिवस गहू भिजवून घेतले आणि आज आहे 4था दिवस. तर आज मला गव्हाचा चीक काढायचा आहे. तर भिजवलेले गहू मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि मी इकडं एकटीच बनवत आहे, त्याच्यामुळं मी आधी सगळे गहू मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत आणि आता फक्त ते पाणी टाकून गाळून घ्यायचे आहेत. तर आधी मी एका चाळणीने गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर हे एका सुती कपड्याने चीक गाळून घेत आहे. तर इकडं हे मी मिक्सरमध्ये बारीक केलेले गहू आहेत. तर याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे थोडंसं चुरून तर हे एका चाळणीने गाळून परत सुती कपड्याने गाळून घेत आहे. आणि हा इकडं आहे आपला निघालेला चौथा. तर हा चौथा मी आणखी एकदा एका पाण्याने धुवून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडं पाणी ओतून ते चुरून घेणार आहे आणि पुन्हा ते पिळून घेणार आहे. तर वाळवणाच्या पदार्थांपैकी सगळ्यात अवघड असा कुरवडी हाच पदार्थ आहे आणि मी सुरुवातच कुरवडीपासून केली आहे. तर मी 2 किलो गहू भिजायला टाकले होते, कारण मी एकटीच बनवणार असल्यामुळे जास्त टाकले नाहीत. तर इकडं मी जो आपण आधी पिळून घेतलेला चौथा होता तो पुन्हा एकदा पाणी टाकून घेतलं आणि आता तो पुन्हा एकदा मी पिळून घेत आहे. आणि इकडं आपला सगळा चीक काढून झालेला आहे. तर ह्या डब्यामध्ये मी ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. सकाळपर्यंत चीक तळाशी बसेल आणि पाणी वरती राहील. चीक काढून झाला आणि त्यानंतर मी जेवण बनवलं. तर जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगेची भाजी आणि चपाती एवढंच बनवून घेतलं. त्यानंतर आमची जेवणं झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझं आवरून घेतलं, कारण आज मला बनवायचे आहेत कुरवड्या. तर इकडं आपण रात्री काढलेला चीक तो डब्याच्या तळाशी बसलेला आहे आणि हे सगळं वरती पाणी राहिलेलं आहे. तर आता मी अलगदपणे हे वरचं पाणी काढून घेत आहे आणि मी मोठ्या डब्यामध्ये ठेवलं होतं आणि पाणी पण जास्त ठेवलं होतं. तर मी सगळं पाणी काढून घेतलं आणि हा एवढा असा चीक आपला निघालेला आहे. तर हा निघालेला चीक मी एका भांड्याने मोजून घेतला आणि जेवढा चीक आहे तेवढंच पाणी इकडं मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आपलं पाणी गरम होतं तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली. तर ह्या 2 पातेल्यामध्ये आपला चीक आहे. तर इकडे मी शेवगा वगैरे धुवून घेतला. तर या बेलण्याने मी चीक हाटणार आहे. तर त्याला तेल वगैरे लावून घेतलं. त्यानंतर आहोंनी मला चीक हाटून दिला. तर हे काम आहोंकडेच असतं, तर तेच मला चीक हाटून देतात. तर त्यांनी एकदा चीक हाटून दिला व्यवस्थित, गुठळ्या वगैरे काही झालेलं नाही. तर व्यवस्थित चीक तयार झाला आहे. तर त्याच्यानंतर मी झाकण ठेवलं आणि एक वाफ घेतली, एक वाफ येऊ दिली. त्यानंतर पुन्हा पातेलं मला हलवता येत नव्हतं म्हणून मी पातेलं खाली घेतलं आणि तो चीक व्यवस्थितपणे एकजीव मिक्स करून घेतला, कारण सगळा चीक व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. त्याच्यामुळे तो मी मिक्स करून घेतला.
आणि पुन्हा एकदा एक वाफ येऊ दिली. चिक व्यवस्थित शिजला गेला नाही म्हणजे मग कुरवडीचे तुकडे पडतात, त्याच्यामुळे चिक मी व्यवस्थित चांगला शिजवून घेतला. त्याच्यानंतर हा आपला चिक तयार झालेला आहे, तर तो मी शेवग्यामध्ये भरला आणि इकडं मी कुरवड्या घालण्यासाठी एक कापड अंथरून ठेवलेलं आहे. तर आता याच्यावरती मी कुरवड्या घालत आहे. तर अशा प्रकारचा शेवगा असेल ना, तर कुरवड्या घालायला आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण जर तो नेहमीचा शेवगा असेल तर त्याला खूप जास्त हातांना कष्ट पडतं दाबण्यासाठी. त्यामुळे ना ह्या शेवग्यामुळे पटकन होतात कुरवड्या. तर अशा झाल्यात आपल्या कुरवड्या. तर पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. आणि माझ्याकडे कलर अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे मी व्हाईट कलरमध्येच केलेले आहेत. दुसऱ्यांदा जेव्हा कुरवड्या बनवणार आहे तेव्हा कलरमध्ये बनवणार आहे. आणि आमचा रुद्रांश गेला आहे स्कूलमध्ये, तर जोपर्यंत माझ्या कुरवड्या होतात तोपर्यंत तो स्कूलमधून येईल. तर त्याने जातानाच मला सांगितलं होतं की मम्मी मी आल्यावर करूया, तू करू नको तोपर्यंत. आता तो आल्यावर रडत बसणार की मम्मी तू का केलं म्हणून. आणि ना ज्यावेळेस आम्ही चिक हाटत होतो ना तेव्हा खूप गडबड झाली. म्हणजे पाणी गरम झाल्यानंतर मला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं होतं, पण मी विसरले आणि डायरेक्ट चिक टाकला. आणि लगेच माझ्या लक्षात आलं की अरे देवा, मी ह्याच्यात तर मीठच नाही टाकलं. मग मी एका वाटीमध्ये गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि ते पाणी चिकामध्ये टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामुळे चवीला पण चांगल्या झाल्या आहेत कुरवड्या. आणि जेव्हा 2 शेवग्याचा चिक राहिला होता तेव्हा मी त्याच्या शेवग्यामध्ये पापडीची चकली घातली आणि अशा प्रकारच्या ह्या पापड्या बनवल्या आहेत. तर माझ्या सगळ्या कुरवड्या घालून झाल्या आहेत. तर 2 किलो गव्हामध्ये एवढ्या सगळ्या कुरवड्या तयार झाल्या आहेत. तर उन्हाळी वाळवणामधला पहिला पदार्थ तर माझा तयार झाला आणि तो म्हणजे महत्त्वाचा कुरवडी. आणि इकडं मी अशा ह्या पापड्या घातलेल्या आहेत. तर कोणी याला पापड्या म्हणतं, कोणी जुल्या म्हणतं, कोणी मोंबडी म्हणतं, पण मी तर पापड्याच म्हणते. तर तुमच्या इकडं काय बोलतात मला सांगा कमेंट करून. आणि एवढं सगळं करेपर्यंत आत्ता 10 वाजलेत. तर मी 8 वाजता सुरू केलं होतं करायला. तर 10 वाजेपर्यंत कुरवड्या घालून झालेल्या आहेत. तुमची झाली का नाही वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात? नक्की सांगा. बघा, रुद्रच्या पप्पांनी मला चिक हाटून दिला आणि काय झालं, पाण्याला उकळी आली आणि मग ते म्हणाले टाक 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 लवकर चिक ओत त्याच्यात. माझं मीठ टाकायचं विसरून गेलं आणि मी डायरेक्ट चिकच टाकलं त्याच्यात.
परत लक्षात आलं की माझं मीठ टाकायचं राहिलं, मग मी गरम पाण्यामध्ये मीठ मिक्स केलं, बारीक मीठ, आणि मग ते त्याच्यामध्ये टाकलं. आता चवीला तर छान लागते, टाकलं मीठ परत, पण थोडंसं वरून पाणी टाकल्यामुळे आहे ना ते थोडंसं असं पातळ झाल्यासारखं वाटतंय मला. की मी कलर नाही टाकला त्याच्यामध्ये, वरून लावणार आहे, पण अजून कलर आणला नाही. जर लवकर आणला तर लावणार आहे, नाही तर पुढच्या वेळेस, पुढच्या दुसऱ्या कुरवड्या केल्या ना मग त्याच्यामध्ये कलर टाकता येईल. तर कशा झाल्यात माझ्या कुरवड्या मला कमेंट करून सांगा. तर कुरवडा झाल्यानंतर मी जेवण बनवलं. तर आज दोडक्याची भाजी आणि चपाती असं जेवण बनवलं. तर तोपर्यंत रुद्रांश स्कूलमधून घरी आला. घरी आल्यानंतर कुरवडा बघितल्यानंतर ओरडायला लागला की तू एकटीने का केलं, मी येईपर्यंत का थांबली नाही, असं ओरडायला लागला. मग त्याला म्हणलं की नेक्स्ट टाईम आपण तुला सुट्टी तर हे बघा आपल्या कुरवड्या एका साईडनं वाळायला लागलेत. तर आता ना आता ह्या उलट्या करणार आहे मी, आणि इकडं मला मदत करायला आमचा रुद्रांश आहे बघा. आता तिथंच ठेवायचं बाळा, हे बघ असं उलटं करायचं, मी तुला सांगते. हे बघ असं काढायचं आणि इथंच ठेवायचं, असं उलटं करून ठेवायचं फक्त. हां ते बोललं आहे खाली. हो हाताला चिकटतंय. बर कर. हां बोललंय ना ते. हळूच काढायचं, मोडायचं नाही, पण हात खराबच होणार. रुद्रांश कुठे गेलं? मोडू नका. आता रुद्रांश आणि मी सगळं उलटं करून घेतो, पलटी पलटी. पलटी झाल्यावर बनवायचं आणि जायचं बाजारात 5 वाजता. कशाला रे? कशाला जायचं? तुझं काम राहिलंय ना. तुला कसं काय माहिती? तूच सांगितलंय मला. होय काय अरे याद नाही. मी तिकडचं गोळा करतो. तू करू नका ग. ते नाही निघणार लवकर, इकडचं कर. हे झालंय बाळ, हे झालंय. आता इथून सुरुवात आहे, इथून ही एकच राहिली आहे फक्त एवढी. हे बघा ते झालंय की. ते केलं, राहिलं होतं का? बरं असू दे, आता इथून हे कर, हे राहिलेलं. मोडू नको. मी आणि रुद्रांश आता हे सगळं करून घेतो काम. आहे की नाही बाळ? थांब मी करते ती. पलटी करतोय कुरवड्या, आणि इकडे ह्या चोराचं काय चाललंय बघा. हे बघा कुरवडी खात बसलाय. ए काम असलं काम करतोय? कसलं लागतंय? आवर लवकर, काम करू लाग मला. चल चल आवर लवकर. रुदुली रुदुली आवर लवकर.
चीक ठेवलाय की तुला खायला ते नाही आवडत आणि कुरवडीच आवडती वय. कस काय बरं? किती मऊ मऊ आहे. हात लावून बघ किती आहे दुसऱ्याला. त्या हात. हो मऊ मऊ आहे. आणि संध्याकाळी लक्षात आलं की गव्हाचे पीठ संपले. मग लगेचच गहू निवडले आणि रुद्रांश आणि मी गिरणीमधून दळून आणण्यासाठी गिरणीमध्ये होते. त्याच्यानंतर आमचा नंबर आला, पण आम्हाला माघारी येईपर्यंत खूप अंधार झाला. जवळजवळ 7 वाजून गेले होते आणि रुद्रांशचे पप्पा जेवायला येणार होते. स्वयंपाक तर केलेलाच होता. बोलत बसली होती का? तर एवढा अंधार झाला होता आम्हाला येईपर्यंत. अंधारच अंधार. हाय बघा. आणि घरी आल्यानंतर ज्या पापड्या पूर्ण वाळल्या होत्या त्या पापड्या मी रुद्रांशला खायला तळून दिला. कारण त्याचं चाललं होतं सारखं, मम्मी मला कसलं लागतंय बघू दे, तळून दे तळून दे. तर त्याला ते मी तळून दिलं. आणि जपून ठेवलंय का काही? चाललंय. का बरं? डबाच घेऊन बसायचं, नुसतं फारसाना खाऊ नको, ती जेवण कर पटपट सगळं. ते कसं झालंय रे? छान छान. जेवणाबरोबर खा आणि सगळं संपव काय.